तर आम्ही निघालो उज्जैनला आणि हा प्लॅन ॲक्च्युली बनला होता रविवारी म्हणजे काल, पण एक आमचा मित्र प्रतीक शिंदे शेअर येऊ शकत नाही ब्लॉगमध्ये जरा, त्याच्यामुळे आम्हाला आज निघायला लागलं 3 तारखेला त्याच्या घराच्या कामामुळे. ठीक आहे, हा पण आहे आमच्यासोबत ऋषिकेश सासवडे. काय बोल रहे? हाय गाइस. कसला गाईस मित्रांनो म्हण. तर ठीक आहे, चाललोय आम्ही आता त्या घरीच त्याला पिक करायला. आत्ता वाजलेले आहेत 2:55 भेटूयात ना. छत्री गाडी नाही तोपर्यंत तो आवरतोय, तोपर्यंत आपण त्याचं घर बघूया. ज्या घरासाठी त्यांनी 1 दिवस लेट केलाय आम्हाला, बघू किती काम झालेलं आहे ना. ठीक आहे. अरे जेठालाल नाही का ते कॅमेरा आल्यावर वातावरण तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर असं झालेलं आहे. वा, बघू शकता तुम्ही. वा, ये ऋषा, हे मला सांग ना पलीकडे कसं करायचं कॅमेऱ्याला परत? कॅमेरा असं करायला. ठीक आहे. वा, मस्त तुम्ही बघू शकता. वा, देखो इन्हें ये है ओस की बूंदें, पत्तों की गोद में आसमां से. परत चालते तिकडनं आतमध्ये जातो. येतो परत चालत आलंच निघायचं. निघायचं मग उज्जैनला. निघायचं उज्जैनला. मागे पुढे बस की रे तू. खरं मस्करी करतो, मला बसायचं पुढे. तर फायनली आम्ही निघालो उज्जैनला. तर निघायचं पोरांनो. चला, गणपती बाप्पा मोरया. ऋषा, चला हवा काढायचे पैसे दिले का तू? अक्षरशः हवा काढायचे पैसे दिलेत, हवा भरायचे नाही. तिथं आपण काढले असते. तुझ्याकडे होतं का ते मोजायचं होतं की. इला काय पहिला सुसू ब्रेक. नाही काढत जा. चुकीचं आहे ना.
तू पहिलेच शॉर्ट घातले असते. हा हे बघा हे बघा माझ्या मित्राची नाईट दाखवायची पहिलंच घातलं असतं काय असतं. ते कसे आम्ही सिटीत गेलतो ना दादा. काय सांगतोस. तो पहिलं टोल. काय सांगतोस. हो पहिलं टोल. हो पहिलं टोल आपल्या ट्रिपचा पहिला टोल. पहिला टोल आपण निघालेलो सकाळी 9 वाजता. आता वाजलेत नाही 6:30. टेक्निकली 3 वाजता निघालो होतो. टेक्निकली 4 वाजता. ठीक आहे सर 4 वाजता आणि पहिलं टोल. तर ज्यांच्या मनात हा प्रश्न असतो की उज्जैन राहताना किती टोल लागते तर टेन्शन घेणार मी सांगेन किती टोल. हा पहिला टोल आहे. रात्रीमध्ये झालं टोल. नाही सांग ठीक आहे. हा पहिला टोल पोरांनो. ज्याप्रमाणे प्रॉमिस केलं होतं त्याप्रमाणे सांगतो. दुसरा टोल आलेला आहे. पहिला टोल मी झाला टोल नव्हता तो म्हणजे ओळखी म्हणून निघालं. भरला की भरला का मग काय ओळखीने काय भरला पहिला टोल. दुसरा टोल होता. किती रुपये गेले आपले 50 रुपये. 110. 110 ठीक आहे 110. दुसरा आलेला आहे. हा दुसरा टोल. सांग कुठला आहे बाबा. जोले गावच्या पुढे. पहिला कुठला होता. म्हातारेवाडी. दुसरा टोल पोरांना. ठीक आहे. इथं किती रुपये जाणार ते पण सांगतो. म्हणजे मी एंडिंगला तुम्हाला सांगेल किती टोल आलाय आणि किती रुपये आम्हाला लागले. इथं पण 110. कुठं बुका असतोस तू नक्की. ते पण किती तू आई दिसत नाही कॅमेरा. ठीक आहे थोडं पुढे घे. जी साहेब हो रे 55 रुपीज आहे. चल आराम कर. अरे जिल्हा अंतर्गत. ठीक आहे. मी शेवटी पूर्ण एक असा चार्ट बनवलं ज्यामध्ये आम्हाला किती टोल लागले आणि किती पैसे लागले ते मी लिहिलं. ठीक आहे. काय सांगायला जे ऐकतोस ते. तू यासाठी लाईट आणली आहे का. लाईट मी यासाठी आणलेली आहे. तू बघ पहिले कॅमेऱ्यामध्ये मी बरोबर होतो. अरे धन्यवाद. अरे पुढचं घे पुढचं. अरे दादा पहिले पहिलं पुढचं घे. धन्यवाद. महाराष्ट्र प्रॉपर तर आता आपण एक टोल सोडल्यानंतर ना आपण आता महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरती आहे. आणि हो काका चला लवकर यार साईड लो ना. हा व्हेरी गुड. काय बरं हे इंदोर 622 सॉरी 62 662. हा आता ही बाउंड्री वगैरे नक्की आहे मित्रा. हो हा तर आपण महाराष्ट्र बाउंड्री क्रॉस केलेली आहे. मध्य प्रदेशमध्ये घुसतो आणि जर गाडी हळू चाललो येण्यासारखं करू नको. त्याच्या काय त्याच्या मस्ती होती ना. हा तर तू हायवे जाऊ घेवा मला काय लागतो. तू लाईट का मारली मग. आता ती ऑर्डर आली यार काय नाही रे ते. अरे पोट आहे रे. मग कशीच गेली. तर पहिला जेवणाचा स्पॉट आलेला आहे. रात्रीचे वाजलेले 11-18. तर बघूयात.
थिंक 5th स्टोर आहे. आय थिंक मी 4th मिस केलं कारण मी झोपलो होतो. तर हा जो आहे तो मध्य प्रदेशचा आहे आता, करेक्ट नाही? महाराष्ट्र, अच्छा महाराष्ट्र अँड मध्य प्रदेशची बॉर्डर आहे. हा 5th आहे. तर लास्ट टोलला किती रुपये गेले ऋषी? 85 रुपीज. हा म्हणजे मी तुम्हाला सांगितलं चार्ट प्रमाणे मी तुम्हाला देईल लास्टमध्ये. तर बस एवढं होतं, काही काय नाही. तर पहाटे 3 वाजलेला आहेत. चहा घेऊ म्हटला. ते पण बघता तुम्ही काय बोलायचं. चहा प्यायची इच्छा आहे. मंद माणूस. चहा पिऊन गेले का तुमची तंद्री? काय गेली का? तंद्री गेली का? तंदरी काय असतं? What you mean? What you said? What you mean तंदरी? What you trying to say? झोप गेली का रे तुमची? काय झोप लागलीच नव्हती. आम्ही झोपलोच नव्हतो. तुला झोप लागलेली आणि तू ते झोपेत काय काय करत होता ते आम्हाला नाही माहिती. झोपेच्या नावाखाली मळीचे चाळे. बर, अजून काय? हा आता काय नाही, मी काय बोलू इच्छित नाही. वाजलेले 3:30. पोचायचं. हा तर अरे माझा फोटो, अरे व्ह्यूअर्स जास्त येतील ना रे मला फोटो. यस यस यू. काय करणार आहे सर? हे काय होतं? मला लाज वाटते. 3:30 वाजलेत. आमचा अवतार कसा घरी जाऊन बनवतो. ओके, ते तुम्हाला लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला. ते पण कर. पेमेंट करायचंय तुला. मी नाही करणार. स्पॉन्सर तू ये यार. बाय. परत परत एकदा होऊन होते. काहीला साखरला दाखवतोय परत. Finally, England. Wow. झालो आता फ्रेश. निघालो आता उज्जैन टेम्पलला. आणि सोबत हे दोघं पण आहेत. लुक बघा, लुक यार, केस कशी झाले. खूप ऊन आहे, खूप ऊन आहे. गाडी काढतो प्लीज. चला भेटूयात मग आतमध्ये मंदिरात. तिथून स्टार्ट करू. भूक म्हणजे मरणाची भूक लागली. त्यामुळे कुठेतरी पहिले नाश्ता करायला गेला. कुठं होतं? 12:20 जेवायला सांगायला की बघ ना कसले टाईम झालाय. इथे बघून तुला वापरता येत नाही रे. यार केस बघ ना किती गलिच्छ झाले. तुला वापरता येत ना असं माझ्या काकाने ठेवलेला होय रे. हा आता म्हणायचं साठा कुठं तर आम्ही सध्या कुठं. हा मस्त रे, मस्त. 80 डिझाईन ना तू त्यामुळे काय वेगळं आहेस काय?
आता उज्जैन मंदिरासाठी. किती वेळा तेच सांगणार, बाहेर पण तेच सांगितलं, आत पण तेच. किती वेळा तू स्टार्ट कर मग. किती वेळा सांगायचं सांगा बरं. तू स्टार्ट कर. फुल केलेलं आहे त्यामुळं क्षमा. तर पहिल्यांदा ते पहिल्यांदा काय करायचं, मंदिरात जायचं की जेवायचं, नाश्ता करायचा. नाश्ता करू, कारण की ना जर गर्दी असेल मंदिरात भेटेल आपण. करेक्ट आहे. तर पहिल्यांदा आम्ही नाश्ता करायला चाललो. नाश्ता दाखवतो तुम्हाला आम्ही काय करणार. उज्जैनचं स्पेशल तर्री पोहा है ना, है ना. कोण बोललो स्पेशल आहे उज्जैनला तर्री पोहा? मध्य प्रदेशमध्ये आपण कोण मध्य प्रदेशमध्ये म्हणून काय झालं? तर्री पोहे फेमस आहे मध्य मध्य प्रदेश लोकांकडनं व्ह्यूज आले. शिवाय तिथे मोठ्या कमेंट्समध्ये एवढं कोणाला नाही गेले मध्य प्रदेशवाले, गेले त्यांच्या कामाला. एडिटर एकट करणार. तर सांग ना, एडिटर वगैरे ठेवलाय तू काय? असं एडिटर मीच आहे, मीच ब्लॉग बनवतोय, सगळं मीच करतोय. म्हणजे 5000 जर व्ह्यूज गेले तर एमडेश मसाले आपल्याला करणार स्पॉन्सर. अरे अंकल येतं का इथला आता बसता का? मला का असं वाटतं काहीतरी राहिलं का तुझं डोकं. हा मेन गेट आहे ॲक्च्युली. आणि बघसाल तर भयंकर. इथून लाईन स्टार्ट झालेली आहे मंदिराच्या एंट्रन्ससाठी. तुम्ही पाहू शकता. तरी गर्दी कमी आहे. जून महिन्यामध्ये असल्यामुळे गर्दी कमी. लास्ट टाइम ज्यावेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस प्रचंड गर्दी. इथूनच भरपूर आहे ना गर्दी लागली होती आपल्याला. अडकून बसतो इथं 4 दिवस. तर इथून आय थिंक अजून 15 मिनिटामध्ये पोहोचेल आपण आहे ना मंदिरामध्ये. जर गर्दी नाही लागली तर 15 मिनिट. ऋषिकेश, तुला काय बोलायचं यावर? जय श्री माता. जय श्री माता. पाहू शकता तुम्ही. अलाउड नाही आहे मला इथे, पण मी आतमध्ये मोबाईल झालो. अलाउड नाही आहे पण काढून. पानी है रे इसको, इसकी चल रही अरे इसकी चल रही है. तर आलेलं दर्शन करून आम्ही. हालत बघा असेल तुमची, तुम्ही आमची. अरे होतं बाबा, पूर्ण भिजलेलं आहे अक्षरशः. ठीक आहे, भेटू आता डायरेक्ट जेवायला. भूक लागली. तर जेवायला चाललो आम्ही आता. आणि
लास्ट ट्रिपला आम्ही एका हॉटेलला आलो होतो, चाणक्य रेस्टॉरंट म्हणून. अतिशय सुंदर चविष्ट असं जेवण होतं. तुम्हाला दाखव, वेट, हेच ते हॉटेल चाणक्य. हे चंद्रगुप्ता, सॉरी, पण जेवण खूप सही आहे. नाव कोणतं आहे असं दाखवत आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं, काय असतं. सॉरी, जेव्हा नुकतंच आमचं लंच झालेलं आहे. बेस्ट. काय वाटतं? निघालो आम्ही आता श्री भैरवनाथ मंदिराला, काळ भैरवनाथ मंदिर, सॉरी. तर तिथून आम्ही आता वाजले किती, 3:49. तर जवळपास आम्हाला 2 तास लागतील अजून तिथून दर्शन करतो. आणि त्यानंतर ना मोस्टली आम्ही संध्याकाळी 9 वाजता किंवा 10 वाजता निघेल आम्ही ओंकारेश्वर. किंवा स्टे करणार निघणार. ठीक आहे, डिपेंड्स ऑन ड्रायव्हर. भेटेल आता ड्रायव्हर मंदिर. फायनली काल भैरवनाथचं दर्शन झालेलं आहे आणि पूर्ण एनर्जी येलेली आहे, पूर्ण. आणि थोडा वेळ मंदिर रे, ब्लॉग चालू आहे. कॉपरेट येईन रे बाबा, ठीक आहे. 500च्या वरती यूज झालेलं आणि कॉपीराईट मध्ये जातो, माहिती का. एक जरी व्ह्यू नसेल तरी कॉपीराईट जातो. तर परत बघू शकतो मी हालत कशी झालेली आहे. तर आता काय करायचंय, थांबायचंय घरी की जायचंय मोर जाऊ ओंकारेश्वरला. ऋषी, माझ्यात एनर्जी नाही आता. तो येत रे प्रतीक, झोपणार आहे. सेम. तर जाऊ, माझं काय नाही. 137 किलोमीटर आहे ओंकारेश्वर. आता जाऊ 5:30 झाले. जाऊ म्हणजे असं रूम भेटायच्या टायमिंगला पोहोचू. तर ठीक आहे, आम्ही डिसाईड करू आणि तुम्हाला कळूयात ओंकारेश्वर इज. तर आम्ही आता निघत आहे ओंकारेश्वरसाठी. डिसाईड झालं होतं कारण आम्ही आता बसलो होतो तर आम्हाला असं वाटतं, थकलो होतं ॲक्च्युली खूप. तर असं ठरलं की झोपूयात किंवा झोपूयात. पण फायनली डिसाईड केलं की आम्ही निघूयात. तर आता वाजलेले 8. तर जाता जाता आम्ही चेकआउट केलेलं. तर जिथं आम्ही राहिलो होतो तिथं एक अंकल आंटी राहत होते. तर बेसिकली त्यांनी म्हणजे आम्हाला सर्व्हिस तर खूप चांगली दिली आणि जाता जाता त्यांनी ॲक्च्युली आम्हाला गिफ्ट पण दिलं, सनस्क्रीन. आम्हाला तिघांना, ज्यामध्ये चांगलं वाटलं, म्हणजे चांगली सर्व्हिस होती. एवढं आम्ही पे पण नाही केलं. सिरियसली 595 रुपयाचं एक तिघांना दिलं आणि अराउंड त्यांची कॉस्ट होती रूमची 860 पर नाईट, है ना. पण खरंच चांगलं वाटलं. त्यांचं नाव काय, पिनाकी स्टे हाऊस. कधी पण नेक्स्ट टाइम उज्जैनला आलात तर पिनाकी स्टे हाऊसला व्हिजिट द्या. खूप चांगलं गुड सर्व्हिस, खूप आमच्यासाठी आणि खूप चांगले अंकल आंटी, खूप चांगले. ठीक आहे, तू का लपतोस आणि का लपतोस रामखोर. आमच्या ऋषीला खूप भारी यार सनस्क्रीन मिळालं म्हणजे सिरियस. छोट्या गोष्टीत किती मोठा, खूप बारीक असेल. तर ठीक आहे, निघतोय आम्ही आता ओंकारेश्वरला. भेटूयात गेल्यावर, चालू करूया. स्टे ट्यून. झूम का नव्हते रे. हां झालं की. कम पी मेरी राणी, महंगा है इशक का पाणी. अरे तू शिवा नको दूर आहे का, येणार आहे का. हा वाजले आहेत 11:04. निघालो ओंकारेश्वरला आणि मध्येच झाला सुरू पाऊस. अतिशय असा वेगळा, अतिशय असा युनिक असा हा पाऊस आहे. नाही खरंच मजा येते. आणि मी खिडकी ऍक्च्युली खोलू शकत नाही, जर खोलली तर ती परत लागणार नाही, कारण वरतून कमाई थोडी कमी आहे, त्यामुळे काम करू शकत नाही. 5 व्ह्यूज नंतर काय MDH मसाल्यांची ऍड आम्ही घेणार आहे. पण राजमासालेवाल्यांकडे पण जायचा प्रयत्न करणार आहे. यार बघ ना, थांबणार आहे वायपर. अरे वायपर गाडी धडकू का मग वायपर बस का. हा आता कर एक शॉट आला पाहिजे. अरे गारशी
डिस्कस्टिंग. ठीक आहे, ज्यावेळेस पोहोचेल आम्ही ओमकारेश्वर त्यामधून दाखवतो. ठीक आहे. सारखे काय म्हणतो तेच पोचन दाखवतो. अरे नको पुढून लाईट तू मी थोडा आता कॅमेरात काय म्हणतात ते हे झालोय मी. मला असं ब्लर का बरं झालंय व्हॉइस. हा परफेक्ट. आता ठीक आहे. तिकीट लागले सारखं काय बोलतो. तिकीट नाही रे, ते एक पॉज नंतर नाही कसं बोलायचं त्यासाठी मी असं करत असतो. ठीक आहे, आपण भेटूयात नंतर ना गाईज फ्रेंड्स. वडेवर ते काय आलंय. कुठं आलोय, काय करतोय. निघालोय आम्ही आता कुठे जेवायला. जेवण झाल्यानंतर ना डायरेक्ट त्र्यंबकेश्वर. आता बस मध्य प्रदेश खूप झालं. आणि हा बघा येणार ऋषी. बाय गाईज. बाय म्हणून भेटूया आता जेवणामध्ये. तर मित्रांनो शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. तर अचानक भयानक असा प्लॅन ठरला की ओमकारेश्वरनं घरी येतो आम्ही. आणि घरी चाललो होतो ॲक्च्युली. तर आमचे आदरणीय शिखर सासवडे म्हणले की आपण नाशिकला जाऊया त्र्यंबकेश्वरला, अजून ज्योतिर्लिंग होईल. आता त्याला पण नाकारू शकत नव्हतं म्हणून सगळेजण म्हणजे ठीक आहे. सगळे म्हणजे आम्ही दोघंच. हां तूच. तर आम्ही आता नाशिकला आलो होतो. त्याचा मी मध्ये ब्लॉग वगैरे काय बनवलं नाही. पण आता आमचं चेकआउट आहे. आता आम्ही निघालो त्र्यंबकेश्वरलाच आहे. आता आम्ही नाशिकमध्येच आहे. जायचं फक्त दर्शन घ्यायचं आहे आता. आणि तिथून आता टाईम किती झाला आहे? 9:05. ठीक आहे, सकाळचे 9:05 झालेले आहेत. आणि समजा आज दर्शन झालं 11पर्यंत काय होईल कपडा. सकाळपर्यंत जर 11पर्यंत दर्शन झालं तर तिथून आम्ही निघाल भीमाशंकरला. है ना. अजून ज्योतिर्लिंग 4 ज्योतिर्लिंग करेल आम्ही. अरे नाही 9:30 पर्यंत चालू असतं मित्रा रात्री. हां तर आपण 4ला वगैरे पोहोचेल. आणि मुखदर्शन घेऊ वाटलं तर. गर्दी नसते रे एवढी. प्रदूषण डायरेक्ट फोटो असलं तरी मुखदर्शन घेऊ आणि बॅक टू होम. ठीक आहे. आता भेटूयाच आतमध्ये डायरेक्ट त्र्यंबकेश्वर मंदिरात. ठीक आहे. तुला काय बोलायचं आहे? ओके बाय.
60-75 काहीतरी आम्ही क्रॉस केलं. सगळे शांत होते. तर अचानक भयानकमध्ये थोडं वातावरण चेंज करण्यासाठी म्हटलं ब्लॉग बनवूयात. ठीक आहे. तर असं आहे की आम्ही चाललो आता भीमाशंकरला. काय सांगायला ठीक आहे. 7 पर्यंत पोहोचला आम्ही. ठीक आहे. 7 पर्यंत पोहोचल्यावरती 7:30 पर्यंत दर्शन घेऊयात. म्हणजे आम्ही टोटल 4 होतो. 4 नॉर्मल पण होऊन जाईल. हां. उज्जैनचा महाकाल झाला, काल भरवण्यात झाला, ओंकारेश्वर झाला, काल नाशिकचा त्र्यंबकेश्वर झाला आणि आता भीमाशंकर. काल 5 झाले. सकाळी त्र्यंबकेश्वरला. त्र्यंबकेश्वर आज झाला. काल भरवण्यात पण घेऊ ना आपण. महाकाल ज्योतिर्लिंग नाही पण पाया तर पडलो ना देवाचे. मल्लेश्वर पण पडलो. 6 झाले. कमलेश्वर पण नाही. आज आमचं फायनल जे डेस्टिनेशन ते आम्ही कव्हर करणार आहे भीमाशंकर. 7 पर्यंत मोस्टली पोहोचेल आम्ही. दर्शन वगैरे करेल आणि तिथून डायरेक्ट बॅक टू होम. पहिले ह्याला सोडलं या प्राणीला, त्यानंतर मग हा मला सोडला त्याच्या घरी. घरी मी गाडी लावले, तिथून माझ्या घरी आणि घरी जाऊन डायरेक्ट पडी. सो गाईज आम्ही आत्ता भीमाशंकरला आलेलो आहे आणि खरं सांगायचं झालं तर खूप 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 रात्र झालेली आहे. ट्रॅफिक खूप जाम होतं आणि पाऊस पडतो आणि तुम्ही बघसाल की काहीच नाही आहे, लोकच नाही, गर्दीच नाही आणि VIP ची फिलिंग येते. तर जाऊयात आतमध्ये, मंदिरात दर्शन घेऊयात आणि भेटू तुम्हाला ना. बाय. सो मित्रांनो, आम्ही आलेलो आहे आता रिहे गावामध्ये आणि आम्ही विचार केला होता की आपण इथं हा व्लॉग संपवून टाकावा. तर ट्रिप खूप मजा आली ट्रिपमध्ये आणि सेफ जर्नी होती आमची. 2-3 जागी जरा शॉर्ट झाला पण ओव्हरऑल मस्त झाली ट्रिप. आणि होपफुली तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड कॉमेंट. आणि 5,000 व्ह्यू आले तर MDHची ॲडव्हर्टाईज आपण फोन करून घेऊ त्यांचे. नाही दिले तर परत केस करू आपण. तुला काय बोलायचं ऋषी? बॅड बॅलन्स. पद्मावतीचं दुकान आहे एक गावमध्ये, त्यांचे पण आपण हे घेऊ, ॲडव्हर्टाईज घेऊ त्यांची. येस ठीक आहे. तर मी ह्याला सोडतोय, आपल्याला ह्याला सोडतोय नंतर हा मला सोडेल नाही, ह्याच्या घरी जाईल. शेवटी मी जाणार आहे. शेवटीचा ब्लॉग मी शूट करेल आणि संपवेल. ठीक आहे का? तू का करशील? आम्हीच पाहिजे. ब्लॉग स्टार्टिंग पासून मी बनवलाय. इथंच संपवायचं. चॅनल माझं आहे. चॅनल माझं आहे. मग तू घेऊ शकत नाही. आम्हाला काढतो सगळे व्ह्यूज टाकतो मी जे भारी होते सगळे डिलीट. ओके करून टाक आमच्या समोर. ओके बाय. तर मित्रांनो, आत्ता मी ऋषीच्या घरी आहे. इथं ऋषी थांबला. आता मीही घरी निघालो आहे. आता इथून मला 15 ते 20 मिनिट लागतील. रात्रीचे वाजले 12:30 आणि आय थिंक घरी जाऊनच व्लॉग संपवेल किंवा इथं संपू. इथं संपू व्लॉग की घरी जाऊन संपू? इथं संपूयात है ना. तर काय बोलायचं अजून? नाही. लाईक, शेअर, सबस्क्राईब. आणि हा व्लॉग आमच्या पुरतच राहणार आहे त्यामुळे सो डोंट वरी. चलो बाय, सी यू.